नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. शिवसेना खासदार संजय राऊतांनी शस्त्रसंधीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असा थेट सवाल त्यांनी विचारलाय. तर पाकिस्तानचे तुकडे करणारे आता कुठे गेले असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. माघार घेण्याची काहीही गरज नव्हती असंही राऊत म्हणाले. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडच्या नगरपालिका तहसील कार्यालयांमध्ये कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. 24 तास हे कंट्रोल रूम कार्यरत असणार आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीत MBBSच्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तिन्ही विद्यार्थी नदीत आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात यश आलंय. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानं आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अवघ्या 3च तासात पाकिस्तानने त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पाकिस्तानकडून फक्त 2 तासात तब्बल 200हून जास्त ड्रोन हल्ले करण्यात आलेत. मात्र भारतीय लष्कराने पाकड्यांचे ड्रोन हल्ले परतावून लावलेत. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच पाकिस्तानने युद्धबंदीचं उल्लंघन केलंय. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिलेत. भारत पाकिस्तान दरम्यान युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सैन्य दलाची सज्जता, सीमा सुरक्षेसह कूटनीतिक रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधील गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. ही कसली युद्धबंदी आहे असा सवाल त्यांनी विचारलाय. पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर गृह मंत्रालय सक्रिय झालंय. केंद्रीय गृह सचिवांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना सीमा सुरक्षा वाढवण्यास आणि कोणत्याही दहशतवादी घटनेला तोंड देण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितले. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर काश्मीरच्या नगरोटा सैन्य छावणीजवळ संशयित हालचाल पाहायला मिळाली. यानंतर तिथं उपस्थित सैन्यानं त्वरित ही हालचाल केली. त्यानंतर झालेल्या गोळीबारात संशयित व्यक्ती पळून गेल्यात आणि यानंतर सैन्य दलाकडून संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली जाते. सैन्य दलाकडून परिसराला घेरण्यात येऊन संशयित अतिरेक्यांचा देखील कसून शोध घेतला जातोय. पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट आणि ड्रोन हल्ल्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. पेशावर, बहावलपूर येथून गोळीबार झाल्यानंतर मोठा स्फोट देखील झाले होते आणि त्याचेच व्हिडिओ देखील समोर आले. तर POK मध्येही स्फोटांची माहिती मिळते. शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतरही चीनचा पाकिस्तानला पाठिंबा. चीनच्या परराष्ट्र मंत्र्याची पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत फोनवरून चर्चा. शस्त्रसंधीनंतर आता जम्मूमधील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. सकाळपासूनच जम्मूतील जनजीवन सुरळीत सुरू आहे. काश्मीरच्या अखनूरलाही युद्धाचा मोठा फटका बसला होता. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. आज अखनूरमध्येही परिस्थिती सकाळपासूनच सामान्य झाली आहे. भारताच्या सीमावर्ती भागातल्या राजौरीमध्ये ही परिस्थिती आता सामान्य झाली आहे. राजौरीला पाकच्या हल्ल्याचा मोठा फटका बसला होता. आता राजौरीमध्ये सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. पूंछ पाकच्या गोळीबारानं हादरून गेलं होतं. आता शस्त्रसंधी झाल्यानं इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. पूंछ परिसराचं पाकच्या हल्ल्यानं मोठं नुकसान झालं होतं.
काश्मीरमधील सांबा भागातही पाकने हल्ले केले होते. शस्त्रसंधीनंतर आता सांबा भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र अजूनही नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. काश्मीरमधल्या उरी भागात पाकनं मोठ्या प्रमाणावर ड्रोनने हल्ले केले होते. या ड्रोन हल्ल्यामुळे इथल्या नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आता उरीतील जनजीवनही सुरळीत होते. काश्मीरच्या बारामुल्लामध्येही गोळीबार करण्यात आला होता. आता शस्त्रसंधी झाल्यानं इथल्या नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय. काश्मीरच्या अनंतनागलाही भारत पाक युद्धाचा फटका बसला होता. आता अनंतनागमधील परिस्थितीही पूर्वपदावर येतेय. काश्मीरच्या कुलगाममध्येही भारत पाक तणावामुळे नागरिक भयभीत झाले होते. सातत्यानं होणाऱ्या ड्रोन हल्ल्यामुळे इथल्या परिसराचं नुकसान झालं होतं. आता शस्त्रसंधीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी ती किती दिवस टिकेल याबाबत नागरिक साशंक आहेत. काश्मीरच्या कुपवाड्याला गोळीबाराचा फटका बसला होता. आता कुपवाड्यातील स्थितीही पूर्वपदावर येतेय. कुपवाडामधील नागरिकांनी शस्त्रसंधीवर समाधान व्यक्त केलं असून दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन करण्यात आलंय. पंजाबच्या अमृतसरमध्येही पाकनं हल्ले केले होते. शस्त्रसंधी झाली असली तरी या हल्ल्यामुळे इथल्या नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. पाकिस्तान पुन्हा दगाबाजी करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करू शकतो अशी भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली. जम्मूतील पठाणकोटवर पाकनं जोरदार हल्ले केले होते. आता हल्ले थांबले असले तरी नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. पाककडून पुन्हा ड्रोन हल्ले होऊ शकतात अशी भीती इथल्या नागरिकांना वाटतेय. पंजाबमधील फिरोजपूर इथेही जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागलंय. फिरोजपूरमध्येही पाकनं अनेक हल्ले केले होते. या हल्ल्यात इथल्या परिसराचं मोठं नुकसान झालं होतं. राजस्थानमधील जैसलमेर शहराला पाकने लक्ष्य केलं होतं. इथं हल्ल्यानंतर संचारबंदी लावण्यात आली होती. आता शस्त्रसंधीनंतर परिस्थिती पूर्वपदावर येतेय. राजस्थानमधील श्रीगंगानगर इथंही परिस्थिती आता पूर्वपदावर येते. नागरिकांना पुन्हा हल्ल्याची भीती सतावत असली तरी चर्चेनं मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अमरावतीत एका नववधूनं स्वतःच्या लग्नाच्या वरातीत हातात तिरंगा घेत सहभागी झाली आहे. यावेळी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीय सैन्यासोबत आहोत असा संदेश त्यांनी दिलाय. पुणे विमानतळावरचं सगळं कामकाज आणि उड्डाणं पूर्वपदावर आली आहेत. आज 100 विमानं उड्डाण घेणार आहेत. पुणे विमानतळ सुरक्षित आणि नॉर्मल असल्याचं पोस्ट एक्सवर करून सांगण्यात आलं. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला धमकीचा मेल आला होता. दरम्यान मेल आल्यानंतर शिर्डीतील साई मंदिरात आजपासून हार, फुले आणि प्रसाद घेऊन जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली. तुळजाभवानी मंदिरात 11 मे पासून पर्स, बॅग आणि अन्य साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पूजा साहित्य व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू अथवा साहित्य भाविकांना मंदिरात नेता येणार नाहीये. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने बाहेरून आणलेला नैवेद्य, नारळ, हार, प्रसाद यावर आजपासून बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि नाशिक विमानतळांवरील कामकाजावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या ठिकाणी सर्व नॉन शेड्यूल केलेल्या उड्डाणांना मनाई करण्यात आली असून 15 मे पर्यंत व्यावसायिक सेवांचं अंशतः निलंबन लागू करण्यात आलं. भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता कोल्हापूरच्या उजळाई वाडी येथील विमानतळाची धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. याशिवाय विमानतळावर एरो ब्रिजचीही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्री किनाऱ्यांवरही अलर्ट जारी करण्यात आलाय.
मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छीमारांना दक्षता घेण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी दिल्यात। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर 40 दिवसांच्या लग्नाच्या सुट्टीसाठी आलेल्या जवानाला हजर राहण्याचे आदेश दिलेत। मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानं जवान योगेश आलदरला युद्धभूमीकडे रवाना व्हावं लागलं। सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर यावेळी भारत मातेच्या जय जय घोषात योगेशला निरोप देण्यात आला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केलं। काँग्रेस मुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झालीय अशी टीका त्यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। मालवण राजकोट येथील नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेणार असून पूजनही करणार आहेत। दरम्यान कणकवली तालुक्यातील करंजे येथे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला होता। दरम्यान सरकारच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आलाय। त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येईल। तापी मेगा पुनर्भरण प्रकल्पाबाबत शनिवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली। या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यात 5.78 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे। मेट्रोला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असल्याचं लक्षात घेऊन ही सेवा अधिकाधिक सुविधाजनक करण्यावर सिडकोने भर दिलाय। त्याचाच एक भाग म्हणून रविवारी आणि इतर सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी दर 15 मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली जाणार आहे। त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होईल। पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसह पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीवरही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसलाय। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। पावसासोबत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मालेगावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मालेगावातील एका महाविद्यालयाची 40 फूट भिंत कोसळली, तर त्यामुळे भिंतीखाली 14 वाहनं दबली गेल्यानं मोठ्या प्रमाणात तिथे नुकसान झालंय। मराठवाड्याला नेहमीच आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो। अशातच छत्रपती संभाजीनगरमधील वडजी येथे हतबल झालेल्या शेतकऱ्यानं मोसंबी बागेवर जेसीबी फिरवलाय। पाण्याअभावी आणि वाढत्या उन्हामुळे बागा जळत असल्यानं जेसीबी फिरवण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे। 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा 27 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे। यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला तर भारतात बहुतांश भागात पावसाचे आगमनही तारखापेक्षा लवकरच होईल असा अंदाज आयएमडीने वर्तवलाय। मुंबईत अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे। शनिवारी मुंबईचा हवा निर्देशांक 56 इतका म्हणजेच समाधानकारक श्रेणीत नोंदवला गेलाय। पुणे शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय, तर 12 मे पासून 14 मे पर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। ब्रेकनंतर स्वागत। पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या।
मावळच्या अंबीमध्ये लवकरच भव्य रुग्णालय सुरू होणार आहे. पुष्पलता डी.वाय. पाटील हॉस्पिटलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लवकरच उद्घाटन केलं जाईल. पेणमध्ये शेतकरी खारफुटीनं त्रस्त झालेत. खारफुटीमुळे शेती करणं अशक्य झाल्यानं शेतजमिनीतील खारफुटी तोडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. वर्ध्याच्या टाकळीत राज्यात प्रतिबंधित असलेलं बियाणं जप्त करण्यात आलंय. कपाशीची 1446 पाकिटं आणि 1145 किलो खुली बियाणं असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. छत्रपती संभाजीनगरात 5 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र पालिकेवर 2342 कोटींचं कर्ज असल्यानं विकास कामांसाठी तिजोरीत पैसेच शिल्लक राहणार नाहीयेत. त्यामुळे भावी नगरसेवकांना निधीची चणचण भासणार आहे. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25% जागांपैकी तिसरी फेरी अखेर 10% जागा रिक्त असल्याचं चित्र समोर आलंय. या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असतानाही पालकांनी मोफत प्रवेशाकडे पाठ फिरवली. भारत पाकिस्तानातील तणाव युद्धविरामामुळे निवळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पुढे ढकलण्यात आलेल्या सीए परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा 16 ते 24 मे दरम्यान घेण्यात येतील अशी घोषणा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने केली आहे. 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात त्याची सुरुवात झाली होती. त्याबाबत वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आंतरजिल्हा आपसी बदल्या झालेल्या शिक्षकांपैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवा ही बदलीसाठी ग्राह्य धरावी याकरता काही शिक्षक न्यायालयात गेले होते. या निर्णयाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानं शिक्षकांना दिलासा मिळालाय. राज्यात सद्यस्थितीत सुमारे 50 ते 55 हजार स्कूल बसेस अनधिकृतरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकतेच परिवहन मंत्री यांच्यासोबत स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांकडे अनधिकृत स्कूल बसेसच्या तक्रारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढील 3 महिन्यांमध्ये सर्व अनधिकृत बसेसनी दंड भरून अधिकृत परवाने घ्यावेत, अन्यथा कडक कारवाई होईल असा इशाराच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. जळगावातील जामनेर तालुक्यात सोनाळा फाट्याजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 14 ते 15 जण गंभीर जखमी झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आंजर्ले समुद्रात बुडून एका तरुणीचा मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यानं पुण्यातील 22 वर्षीय तन्वी पारखीनं जीव गमावलाय.